आपण पाहतोय या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं देखील त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे। या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी स्वतः सुरेश धस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सुरेश जी, आपण बघतोय यावेळेस आता हे आरोप पत्र समोर आलेलं आहे, गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत, वाल्मिक कराडच सूत्रधार आहे, आपलं नेमकं या संदर्भात काय म्हणणं? कोण आहे गँगचा? सगळ्यांचा प्रमुख वाल्मिक कराडच आहे ना। सगळा करता करविता घडविता मारायला लावणारा, तिथं जाऊन मध्यस्थी करणारा, धमक्या देणारा, संतोषला सुद्धा सकाळी धमकीच दिली होती ना। आणि संतोषचं चुकलं काय होतं, एका दलित समाजाच्या पोराची बाजू घ्यायला गेला होता तो वॉचमनची, आणि त्याला अडवायला म्हणून तेवढ्या एका गोष्टीमुळे तर मारला ना। इतक्या निर्घुणपणे निष्ठुरपणे मारला, त्याचं सर्वांचा करता करता वाल्मिक कराडच, त्यात काहीच नाही। SIT ने जे आरोपपत्र दाखल केलेले आहे त्याच्याबद्दल काहीच दुमत नाही, अतिशय योग्य आरोपपत्र दाखल केलंय त्यांनी। याआधी आपण धनंजय मुंडे यांच्यावर देखील अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते। आता वाल्मिक कराड यांच्या भोवतीचा फास जर आवळला गेलाय तर धनंजय मुंडे यांच्या देखील अडचणी वाढलाय असं आपलं म्हणणं आहे का? जर त्यांचा हात असेल तर अडचणी वाढतील ना। त्यांचा अजून तपास राहिलेला आहे ना, तपास अजून पूर्ण झालेला नाही। कदाचित याच्यामध्ये सप्लिमेंटरी चार्जशीट सुद्धा आणखी येऊ शकतं, कारण बरंचसं काही तपासायचं राहिलेलं आहे ना इथं। निश्चितच, म्हणजे मुंडेंभोवती देखील आता तपास होणार आहे, चक्र फिरणार आहे असं आपलं म्हणणं। धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी। एकंदरीत आपण बघितलं सुरेश धस यांची प्रतिक्रिया। सुरेश धस हे तेच भाजपचे आमदार जे गेल्या साधारणतः 3 महिन्यांपासून या संपूर्ण प्रकरणावरती लक्ष ठेवून आहेत आणि अनेक गंभीर स्वरूपाचे आरोपही त्यांनी केलेले आहेत।